गव्हाची बिस्किटं म्हणा किंवा गव्हाची नानकटाई म्हणा, कशी असावी तर अशी टम्म फुगलेली आणि खुसखुशीत. आता ही कशी करायची सांगू का? भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाऊण कप इतकं घट्ट तूप घेतलंय आणि 1 कप साखर ना मिक्सरला बारीक करून घेतली, म्हणजेच पिठी साखर घातलेली आहे. दोन्हीचा एकजीव म्हणजे छान फेटून घ्यायचं. नंतर काय 2 कप इतकं गव्हाचं पीठ छान चाळून घेतलंय, पाव कप इतका रवा घातला, त्याचबरोबर पाव कप इतकं बेसन पीठ सुद्धा चाळून घेतलंय, थोडंसंच मीठ आणि वेलची पूड घातले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध पाणी घालायचं नाही, जसं गव्हाचं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं. जर ह्याचा गोळा असा होईना तर आणखीन 2 चमचे तूप घालून तुम्ही हे पीठ मळू शकता. ही बिस्किटं ना मी चाळणीमध्ये बेक करून घेत असल्यामुळे चाळणीला तूप लावून घेतलं. त्याचबरोबर तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये बिस्किटं ही करून घेऊ शकता. तूप लावलेल्या चाळणीवरती बिस्किटं ठेवली आणि कढईवरती ही चाळण नेऊन ठेवली. वरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती 20 मिनिटं ही बिस्किटं बेक करून घेतली. थंड झाल्यानंतर चाळणीत ही बिस्किटं काढून घ्यायची. इनो, सोडा, बेकिंग पावडर, ओव्हन कशाचाच वापर न करता ही तर खुसखुशीत गव्हाची पौष्टिक बिस्किट आपली तयार झाली. अगदी महिनाभर खराब होत नाहीत बरं का.